आपल्या कपाशीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तणाचा प्रादुर्भाव जाणून आला आणि मग काय करावं म्हटलं गड्या. कापूसामध्ये तर कापसाच्या बरोबरीनं गवत उगवलेलं आहे आणि ह्या गवताचा बंदोबस्त करणं तर नक्कीच हा गरजेचं बनलेलं आहे. तर गवत खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. काही 2-2 पानावर आहे, काही टिची एवढालं गवत झालेलं आहे. तर मग याच्यावरती आपल्याला तणनाशकाचा फवारा घेणं गरजेचं आहे. कारण काय झालं, वरून पाऊस काही थांबायचं नाव घेईना आणि वावरामध्ये काही वापसा येईना, त्यामुळं आपण तणनाशकाचा फवारा घ्यायचा ठरवलं आहे. तर नमस्कार मंडळी. तर आपल्या या कापसामध्ये बघू शकता आपण सगळ्या प्रकारचं तण दिसतं आहे आपल्याला. केना आहे, दुधी आहे, त्याच्यानंतर लंबाल्या पानाचं सुद्धा गवत आहे आणि काँग्रेस तर फार मोठ्या प्रमाणावर उगवलेलं आहे. आणि काँग्रेस म्हणजेच गाजर गवत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतामध्ये झालेला आहे. तर ही बघू शकता तुम्ही 2-2, 3-3 टिकल्या. परत केना 2-2, 4-4, 6-6 पानावर आहे. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचीच गवत आपल्या कपाशीमध्ये उगवलेली आहे. तर आपण ठरवलेलं आहे की हेक प्लस टार्गा सुपर. जसं की हेकमध्ये बघितलं तर थायोबिक सोडियम 10% आणि टार्गा सुपरमध्ये पिझाल्फोप इथिलीन 10%, 5% सॉरी. तर या प्रमाणात याच्यामध्ये असलेली ही घटक आहेत आणि याचं आपण प्रमाण घेतलेलं आहे. टार्गा सुपर 2 ml पर लिटर आणि 20 लिटरच्या टाकीला आपण 35 ml हेक अशा प्रमाणामध्ये आपण हे तणनाशक स्प्रे केलेलं आहे. तरी तुम्ही हे बघू शकता, केन्यावर एकदम जबरदस्त रिझल्ट या तणनाशकचा आपल्याला मिळालेला आहे. कारण केन्याने माना टाकलेले आहेत आणि परत त्याच्या खोडाला सडवा लागलेला आहे. तरी आणि परत त्याच्यात जे रुंद पानाचं जे तण आहे, जसं की आता याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की हे जे सूर्यफूल आहे, सूर्यफुलाची झाडं फार मोठ्यावाली झालेली होती आणि ते रुंद पानाचं तण असल्यामुळं त्याच्यावर लवकरात लवकर आपल्याला परिणाम, तणनाशकचा परिणाम हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला आहे. यामध्ये जवळपास लांब पानाच्या तणावर बी चांगल्यापैकी रिझल्ट मिळालेला आहे आणि रुंद पानाच्या तणावर बी चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला तरी दिसून आलेला आहे.